स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 14वा मूलद्रव्ये संयुगे आणि मिश्रणे. प्रश्न पहिला, माझे सोबती कोण कोण आहेत? अ गट 1 औद्योगिक स्टील. उत्तर संमिश्र. चांदी. उत्तर धातू. 3 भाजणी दळण. उत्तर मिश्रण. 4 मीठ. उत्तर संयुग. 5 कोळसा. उत्तर मूलद्रव्य. 6 हायड्रोजन. उत्तर अधातू. प्रश्न दुसरा, दिलेल्या या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा. उत्तर Zn झिंक, Cd कॅडेमियन, Xe झेनॉन, Br ब्रोमीन, Ti टिटानियन, Cu कॉपर किंवा तांबे, Fe आर्यन किंवा लोह, Si सिलिकॉन, Ir इरिडियम, Pt प्लॅटिनम. प्रश्न तिसरा, पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत? उत्तर हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, सोडियम क्लोराईड NaCl, ग्लुकोज GH12O6, मिथेन CH4. प्रश्न चौथा, शास्त्रीय कारणे लिहा. अ लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. उत्तर घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे. ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात. घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्यांचा एक गोळा बनतो. म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. आ रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात. उत्तर पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते. पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत, कारण ते गाळण कागदाला चिटकून राहतील. पाणी मात्र तसे करणार नाही. म्हणून रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. उत्तर पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कपड्यातले पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते. या बाष्पीभवनाच्या वेळी ते भांड्यातील उष्णता खेचून घेते, त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते. प्रश्न पाचवा, फरक स्पष्ट करा. अ धातू आणि अधातू. धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. धातू वर्धनीय असतात, अधातू वर्धनीय नसतात. धातूंना तन्यता असते, अधातूंना तन्यता नसते. धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात, अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात. अपवाद पारा. सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद ब्रोमीन द्रव्य. सामान्य धातूंची घनता उच्च असते, उदाहरणार्थ सोने, चांदी, पारा. सामान्य अधातूची घनता कमी असते, उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन. आ मिश्रणे आणि संयुगे. मिश्रणे. दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुगे तयार होते. मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. संयुगातील घटक मूलद्रव्ये साध्या भौतिक पद्धतीने वेगळी करता येत नाही. मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात, उदाहरणार्थ हवा, स्टील. संयुगांचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात, उदाहरणार्थ मीठ, साखर, पाणी. अणू आणि रेणू. अणू मूलद्रव्यांच्या सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्यांचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणू असे म्हणतात. रेणू हा दोन किंवा अधिक अणूंपासून बनतो, त्याला स्वतःचे गुणधर्म असतात. अणूचे विभाजन सहज शक्य नसते,
त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्यांचे गुणधर्म नाहीसे होतात. रेणू हा त्याच्या 2 किंवा अधिक अणूंमध्ये विभाजित करता येतो. उदाहरणार्थ, पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू तयार करता येतात. अणू एकत्र आल्यास रेणू बनतो. रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते. इ. विलगीकरण आणि ऊर्ध्वपातन. विलगीकरण एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रव्यांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात. द्रावणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात. विलगीकरण या पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही. ऊर्ध्वपातन या पद्धतीत उष्णता द्यावी लागते. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात? उत्तर. मिश्रणातील विविध घटक निवडणे, वेचणे, पाखडणे, गाळणे, चाळणे, चुंबक फिरवणे, संपलवन इत्यादी पद्धतीने वेगळे केले जातात. द्रवातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे. मिश्रणातून कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणे ही पद्धत योग्य आहे. वजनाने हलके आणि मिश्रणातून काढून टाकायचे पदार्थ पाखडून वेगळे केले जातात. शेतात धान्य स्वच्छ करताना हीच पद्धत वापरतात. मिश्रणातून जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरून ते कण वेगळे केले जातात. उदाहरणार्थ, रव्यातील लोखंडी चुरा चुंबकाने वेगळा करता येतो. आ. आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये, धातू व अधातू संयुगे मिश्रणे वापरतो? धातू मूलद्रव्ये लोह, सोने, चांदी, तांबे. अधातू मूलद्रव्ये कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन. संयुगे साखर, मीठ, तेल. मिश्रणे साबण, संमिश्र, स्टील, पोलाद, दागिन्यातील सोने. इ. दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो? उत्तर. थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही. त्यासाठी आवश्यक असलेले उपकरण घरात नसते. अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात. या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे, परंतु ताक करताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाही. रवीचा वापर केला जातो. रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात. यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात. इ. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे व का होतो? उत्तर. अशुद्ध द्रव्य पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्राव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपातन करतात. या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते. एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रव्यांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात. या पद्धतीने निरनिराळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात. उदाहरणार्थ, केरोसिन व पाणी यांचे मिश्रण याच पद्धतीने विलग करता येते. ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत. संगणनी नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे. चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे. विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव्य खाली गळू लागतात. तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणाने तोटी उघडबंद करता आली पाहिजे.